हा, आता सर्वात अगोदर 200 वाली, तुझं नाव काय बाळा? रोहिणी चंदन शिव. आता मला सांग, तुला 200 रुपये खर्च करायचे, तर तू 200 रुपये कशासाठी खर्च करशील? टार्गेट आहे तुला, काही सांग, तुला तुझ्या चॉईसची कुठलीही गोष्ट सांग. हा, अभ्यासाच्या गोष्टी घे. अभ्यासाच्या नाही, पर्टिक्युलर सांग मला. वही, पुस्तक, पेन, मेकअप बॉक्स, हे सांगायचं. तुला तुला चॉईस आहे त्याची. हा, वही. वही. वही किती घेशील? 200 खर्च करायचे, टार्गेट आहे तुझ्या पुढं. मध्ये बोलू नका, तिला सांगू दे. हा, 5 वह्या, 5 जुने, 100 खर्चले, आणखी 100 राहिले. 100चं काय करशील? मेकअपचं 100 रुपये. हा, आता तू सांग बाळा, तुझ्याकडे किती येतं? 50. हा, सांग 50चं काय करशील? हा हा, नाही, मोठ्याने बोलायचं, माईक दिलाय तुला. हा, कानातले घे. व्हेरी गुड. हा, तू आता तुझ्याकडे 2000 आहे. कितीची नोट आहे? 2000चं काय काय करशील? माझ्याकडे जर सर्व असेल तर मी हे पैसे तसेच ठेवीन आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा माझ्या टार्गेट खर्च करायचंय, जवळ ठेवायचं. खर्च करायचंय तुला, काही करून खर्च करायचे पैसे. हा, मला मी पुस्तक घेईन. पुस्तकं कितीची घेशील? आता ह्यावेळेस नवीला घेतले होते तेव्हा 5000 पर्यंत गेले होते. 2000 मध्ये जेवढे 5000चे पुस्तक? मला तर वाटतं शासन मोफत देते ना पुस्तक तुम्हाला. नवी 9वी. बरं, ठीक आहे. 9वीचे पुस्तक गृहीत धरू आपण 1000 रुपयाचे झाले. 1000 रुपये काय करशील? 1000 रुपयाच्या 500 रुपयाच्या वया घेईन. हा, 100 रुपयाचे पेन घेईन. हा, 400 उरले आणखी. याची बॅग घेईन. एक बॅग. व्हेरी गुड. आता इकडे बघा, ह्या सगळ्या जणींनी पैशाचं विश्लेषण किंवा त्याचं विवरण दिलं आपल्याला. याच्यामध्ये जर या वयामध्ये तुमचं लग्न झालं तर तुम्ही आज काय सांगितलं? तुम्हाला स्वतःला गृहीत धरून, तुमच्या आवडी निवडीला गृहीत धरून तुम्ही पैसे खर्च केले, बरोबर आहे? याच्यामध्ये कुठं आलं का रे किराणा, भाजीपाला, लेकराचा दवाखाना आलं कुठं? हे खेळाय बागडायच्या वयामध्ये जर तुमच्यावर कुटुंबाची आणि कुटुंबाच्या संबंधित जबाबदारी पडली तर तुमच्या आयुष्याचे किती किती हाल होतील, विचार करा. होतील का नाही? आज तुम्हाला ह्या मुलांच्या हातात जर दिलं तर मुलं काय म्हणते? सर मी क्रिकेटचं साहित्य घेईल, बरोबर आहे? काय मुलं म्हणते, सर मी स्वतःला एक चांगला 2000चा ड्रेस घेईन, बरोबर आहे? म्हणजे याच्यामध्ये कुठं आलं का कुटुंबाची जबाबदारी? म्हणजे खेळाय बागडायच्या वयामध्ये, एक मिनिट, खेळाय बागडायच्या वयामध्ये जर तुमच्यावर कुटुंबाची अशी अकाली जबाबदारी पडली तर तुमच्या आयुष्याचे किती हाल होतील का नाही? त्यामुळं 18 वर्षाच्या आत मुलींनी 21 वर्षाच्या आत मुलांनी लग्नाचा विचार सुद्धा डोक्यात आणायचा नाही. आणि एक लक्षात घ्या, जर यदा कदाचित तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर दबाव टाकला तर आपल्याकडे एक नंबर आहे. किती? 1093. चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे 1098. एक फोन करायचा. जिल्ह्याला हे कक्ष 24 तास ऍक्टिव्हेट आहे तुमचा. आणि इव्हन जर तुम्हाला नसला करायचं तर तुमच्या मैत्रिणीला करायला हवं. सांगणाराचं नाव गोपनीय ठेवण्यात येतं की अमुक अमुक माझी मैत्रीण खेळाय बागडायच्या वयामध्ये तिचे घरचे तिच्या लग्नाच्या मागे लागलेत, या लवकर देवडीला. अर्ध्या तासात कलेक्टर मॅडम आणि त्यांचं पथक इथं येतंय. नाव कोणती विद्यार्थिनी कुठली आहे त्याचा सगळा शोध घेतला जातो. आपल्या जिल्ह्याच्या वर लागलेला जो कलंक आहे तो आपल्याला कलंक सगळ्याच्या संमतीने आणि सगळ्याच्या सहकार्याने दूर करायचा आहे. कुठल्याही मुलाचा आणि मुलीचा बालविवाह झाला नाही पाहिजे, समजलं? आता या उदाहरणातून तुमच्या काय लक्षात आलं? माझ्याशी संबंधित असणाऱ्या गोष्टी मी करतोय. मला आता या वयामध्ये मी कुटुंबाची जबाबदारी पेलायला असमर्थ आहे, मी करू शकत नाही. समजलं? लक्षात आलं का? आता एक आपल्याला एक गोष्ट ऐकायची. आता एक गोष्ट ऐकायची, फक्त गोष्ट ऐकण्याच्या सांगण्याच्या अगोदर एक अट आहे माझी. मी मध्ये मध्ये गोष्टीवर आधारित तुम्हाला क्रॉस क्वेश्चनिंग करणार आहे, म्हणजे प्रश्न विचारणार आहे. आणि जर प्रश्न नाही, उत्तर नाही आलं देता तर मी त्याला उभा करून बाकीच्यांना टाळ्या वाजायला लावणार आहे.
आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला उत्तर नाही आलं तर तुम्हाला उभा करून टाळ्या वाजवल्या. आता त्या टाळ्या कशा असतील माहिती ना तुम्हाला? एखाद्या माणसाचा अपमान करण्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या जातात. तर तुम्हाला तुमचा अपमान जर करून घ्यायचा नसेल तर ती गोष्ट व्यवस्थित ऐका. एकीचं नाव गीता, एकीचं नाव सविता. अगदी जीवसच्या कंटकच्या अशा मैत्रिणी, एकदम डिअर फ्रेंड, क्लोज फ्रेंड आपण म्हणतो ना, तशा मैत्रिणी अगदी पहिलीपासून दोघी सोबत राहिल्या. आता याच्यातली जी गीता आहे, ही गीता अभ्यासात हुशार आहे, सविता थोडी कमी. गीताला गाणं गायला आवडतंय, चित्र काढायला आवडतंय, पण अगदी डिअर फ्रेंड आहे. आता एकदा हे पहिली दुसरी तिसरी करत करत 9वी पर्यंत गेल्या. दोघींचं वय 15 वर्ष झालेलं आहे. आणि 15 वर्ष वय हे तारुण्याच्या उंबरठ्यावरलं वय. या ठिकाणी काही नैसर्गिक भावना माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होतात. तसं गीताच्या मनामध्ये लग्नाचे विचार डोकवू लागले. 9वीचं वय आणि लग्नाचा विचार डोकवू लागल्यानंतर एकदा ती त्यांच्याच वर्गातली एक वर्गमैत्रिणी मंगल नावाची, या मंगलच्या विवाहाला ती गेली. आता मंगल ह्यांच्याच वर्गातली एका विद्यार्थिनीचं लग्न होत आहे आणि त्या लग्नाला गीता गेली. तिने पाहिलं तो नवरीचा मेकअप, तिची ती चुनरी, पायातले चपला, तिच्या पाठीमागे 10-12 तलवाऱ्या, हे सगळं दृश्य कुणी पाहिलं? आणि अगोदरच तिच्या मनामध्ये लग्नाविषयी आकर्षण उत्पन्न होत होतं आणि तेवढ्या वेळात तिने ते पाहिलं. आता तिचा निर्णय पक्का झाला. म्हणजे आता आपल्याला लग्न करायचं. नवरा काय म्हणला मला तू? यो कोणतरी काय म्हणलं? बोल बोल बोल. नवरा मी नाही सर हे म्हणताय